जास्त वेळ तुमचा घेणार नाही, कारण महाराजांनी तारतम्य नावाचा शब्द त्या ग्रंथामध्ये 72 वेळा घेतलेला आहे। 72 वेळा तो ग्रंथ वाचताना तारतम्य नावाचा शब्द वाचण्यात येतो आणि त्याच्यात लिहिलेला आहे, तारतम्य नहीं ज्ञानी में तो फिर ज्ञान डूबता है पाणी में। म्हणून बोलणाऱ्यालाही तारतम्य असलं पाहिजे। आजचा निमित्त आहे पुण्यस्मरण आणि या पुण्यस्मरणानिमित्त तुकाराम महाराजांचा जो अभंग घेतला त्या अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज सांगतात, यासाठी केला होता उपहास, यासाठी केला होता 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 म्हणतात याज साठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिस गोड व्हावा। तर आपला अट्टहास असला पाहिजे, आपला आग्रह असला पाहिजे। तो कोणता? तर आयुष्याची शेवटची संध्याकाळ ही गोड झाली पाहिजे आणि शेवटची संध्याकाळ जर गोड व्हावी असं जर वाटत असेल, शेवटची संध्याकाळ गोड करण्यासाठी, शेवटचा दिस गोड व्हावा याच्यासाठी आपलं पूर्ण आयुष्य, आपल्या आयुष्यातील दिवस, आपल्या आयुष्यातील आपला जो काळ आहे हा चांगल्या गोष्टीमध्ये गमवा, सत्संगामध्ये गमवा, हरिनामामध्ये गमवा। या कलियुगामध्ये एकच सत्य आहे, आता एक सत्य आहे, बाकीच्या सत्य असीन अशातला काही प्रकार नाही। आजच्या या कलियुगामध्ये एकच सत्य बाकी आहे आणि ते आहे नामस्मरण। आज या पावन जीवाला जर तरुण जायचं असेल, याचा उद्धार जर करायचा असेल, तर ते फक्त आजच्या कलियुगामध्ये नामस्मरणाने उद्धार आहे। पूजा केली तरी उद्धार आहे, परंतु जमीनच अशातला प्रकार नाही। तीर्थ फिरले तरी उद्धार आहे, परंतु गॅरंटी नाही। गंगेमध्ये स्नान केलं उद्धार आहे, परंतु गॅरंटी नाही। परंतु 100% गॅरंटी कशात आहे? नामस्मरण। नामस्मरणाने 100% तुम्ही तरुण जाता। त्यासाठी होईल तेवढं नामस्मरण करा। नामस्मरण ज्या ज्या वेळेस वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही नामस्मरण करा, माळ जपा। जे तुम्हाला तुमच्या गुरुनी आदेश दिलेले असतील, वेगवेगळी प्रणाली आहे। आपण सर्व आज माझ्या समोर चिंचपूरून आलेले सर्जनी आप्पा आहे, शहापूरून आलेले आप्पा आहे। आज सर्व आप्पा लोकांचं एक संमेलन आहे गोरे भाऊच्या माध्यमातून। सर्वच्या सर्व पावन पवित्र जीव, पावन पवित्र अशी तुमची जमात आहे, जे ईश्वराला धरून ईश्वरी कार्यामध्ये नेहमीसाठी अग्रसर असतात। माझं गाव कदमापूर आहे। आमच्या कदमापूर गावामध्येही सुद्धा तुमचे 2 घरं होते, आज नाही आहे। आज ते एक घर वाडेगावला गेलं, दुसरं घर सतारीला गेलं। त्यांचे संबंध लाखनवाड्याशी आहेत। त्यांच्या माझ्या भीतीला भीतच राहत होते ते लोक। त्यांच्या जागानंतर मी विकत घेतल्या, परंतु त्यांच्या जो जीवन जगण्याची दिनचर्या होती त्याच्याहून आमच्या लक्षात येईल की बा हे किती लोक पवित्र घरामध्ये यांचं वातावरण आहे, किती चांगल्या प्रकारे जीवन जगतात। आपण जे जीवन जगतो याच्यापासूनही लोकांना आदर्श घेतला पाहिजे आणि तुमच्या सर्व लोकांपासून आदर्श घेण्यासारखे आपलं जीवन आहे। 14 विद्या आणि 64 कला सांगितलेल्या आहे। 14 विद्या आणि 64 कला आहे।
परंतु महाराजांनी ग्रंथामध्ये 65वी एक कला सांगितली. 65वी. भाऊ अभ्यासक आहे सर्गणे आप्पा. 65वी कला ग्रंथात आलेली आहे. त्या कलेचं नाव आहे जीवन कला. जीवन कसं जगायचं याची सुद्धा कला आहे. आपल्यापासून लोकांना आदर्श घ्यावा असं जर कोणी जीवन जगत असेल तर ती एक कला आहे. काही लोक एखादी मयत जर निघली तर कानावर येते, बरं झालं मेला, गावाची पिढा गेली. काही लोकांच्या बाबतीत असं आहे की बरं झालं मेला, गावची पिढा गेली, नको तिथं तोंड घालत जाय, अनेको संबंध यानं होकोले, आमच्या गावची पिढा गेली. एखादा व्यक्ती जर गेला तर पूर्ण गाव ओढते, गावची चूल पेटत नाही. समजून चालला तो पावन पवित्र जीवन जगत होता, पुण्यवान व्यक्ती गेला. अशा पुण्यवान आमच्या कौशल्यात आणि पुण्यवान लोकांच्या तिरवीवर कीर्तन आहे आणि त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आज पहिलंच पुण्यस्मरण आहे. त्याच्या पुढे आणखी किती याच्यामध्ये वाढ पडतील. आमचे संदीप भाऊ, अमोल भाऊ आणि त्यांचे सर्वच आप्त सोकी आहे. सर्वांचा वाटा हिरिरीने आहे. आमच्या भाऊंनी सांगितलं की संदीप नावाचं असं व्यक्तिमत्व आहे. या व्यक्तीने गजानन महाराजांचं मंदिर बांधण्यासाठी फार हिरिरीने सहभाग घेतला. सिंहाचा वाटा त्यांचा ते गजानन महाराजचं मंदिर बांधण्यात. उत्कृष्ट असं गजानन महाराजचं मंदिर इथं बांधलेलं आहे. मी त्या दिवशी गेलो होतो, पाहिलं मी. देखणं मंदिर आहे आणि देखणं असून फायदा नाही. त्याच्यामध्ये नित्यनेमानं आरती भक्ती, तिथं पुजारी वगैरे सर्व सक्रिय आहे. मी त्या दिवशी गेलो होतो तर ते सर्व मी पाहिलं आणि तिथं सर्व लिस्ट लागलेली आहे. कोणी किती पैसे दिले, प्रिंटिंग आहे, डिजिटल आकडे छापलेले आहेत समोर. आपण किती देतो याला महत्व नाही, परंतु ते सर्व गोळा कोण केलं महत्वाचं आहे. एकट्याचा नव्हे हा खेळ म्हणून मिळ जमिला. मेळ आणण्याचं काम आमच्या संदीप भाऊ गोरे, संदीप आप्पा गेंदाप्पा गोरे यांनी विशेष असा पुढाकार घेतला. काय असते, कोणीतरी धुरकरी लागते तर ते धुरकरी बनले मंदिर आपल्या गावामध्ये. जीवा भावानं जेव्हा मी पाहिलं माझ्या गावाचं मंदिर सोडलं. घरी दारी ही मुले गोजिरी तयांना मी श्रद्धेचं फुल वाहिलं आणि माझ्या गावाचं मंदिर सोडलं. आपल्या गावामध्ये सुंदर असे मंदिर असले पाहिजे. आपल्या गावची शाळा सुद्धा सुंदर असली पाहिजे. तू तीर्थासी मंदिरे जोडली, गावी राहती गरीब उपवासी, अन्न क्षेत्र लावतोस पंढरपूर काशी. आपल्या गावाची शाळा ही मोडली आणि हे दान नव्हे का व्यर्थ, आणि तू रिकामा कशाला फिरतो. म्हणून पहिले आपल्या गावची शाळा, आपल्या गावचे मुलं, आपल्या गावची मुली, आपल्या गावचं मंदिर शोभिवंत असलं पाहिजे. आपलं गावच आपल्याला तीर्थ बनवायचं, आपलं गावच आपल्याला स्वर्गाची भूमी बनवायचं आहे. असे अनेक महात्मे झाले की त्याचं गाव आज तीर्थभूमी झाली. ते जिथं राहत होते ते गाव तीर्थ झालं. अनेको संत महंत झाले, त्यांच्या गावाला तीर्थाचा दर्जा मिळालेला. त्यांना आज शासकीय अनुदान प्राप्त होते. तुमचंही गाव जनुना गाव आम्ही ज्यावेळेस तिकडून प्रवेश करतो, अनेको ठिकाणी शिवालय मंदिर, वेगवेगळे मंदिर, सत्संगाचे कार्यक्रम दिसून येतात. हे कशामुळे होतात, त्या गावामध्ये पावन पवित्र लोक असतात.